नमस्कार, विधा किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। चला तर आज बनवूया अंडा मसाला। एकदा या पद्धतीने अंडा मसाला बनवून बघाल तर नक्की आवडीने खाल। येथे मी 7 ते 8 जणांसाठी अंडा मसाला बनवते आहे। त्याकरिता मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून अंडे बॉईल करायला ठेवते आहे। त्याच्यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं आपण त्याला बॉईल करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता 12 मिनिटांनंतर अंडे व्यवस्थित बॉईल झालेले आहे। त्यानंतर आपण त्याला आता फोडून त्याचे सगळे साल काढून घेऊया। अशा प्रकारे मी सगळे साल काढून घेते आहे। त्यानंतर मी या अंड्याला थोडा फ्राय करून घेणार आहे। त्याकरता मी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं जिरं घालते आहे। जिरं झालं की त्यामध्ये थोडीशी हळद घालूया व बॉईल केलेले अंडे व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया। अंडे व्यवस्थित चारी साइडनी आपण त्याला व्यवस्थित गोल्डन ब्राउन होऊ देऊया व त्यानंतर आपण त्याचे 2 भागामध्ये काप करून घेऊया। त्याचे काप तुम्ही दोऱ्याच्या किंवा चाकूच्या साहाय्याने करू शकता। येथे मी चाकूनेच काप करते आहे। अशा प्रकारे मी सगळे अंडे कापून घेते आहे। आता आपण त्याच्या मसाल्याची तयारी करूया। त्याकरता मी 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले आहे। नंतर 2 टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण त्याच्या मसाल्याची तयारी करूया। त्याकरता मी इथे तोच पॅन यूज करते आहे। पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये थोडीशी मोहरी घालते आहे। मोहरी झाली की त्यामध्ये थोडं जिरं घालूया। नंतर त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची घालूया व ते व्यवस्थित गोल्डन ब्राउन असे होऊ देऊया। नंतर त्यामध्ये कांदा घालूया। कांदा गोल्डन ब्राउन झाला की त्यामध्ये थोडं मीठ घालूया। मिठाने कांदा लवकर सॉफ्ट होईल। त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालूया व ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया। नंतर परत एकदा मिक्स करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 चम्मच हळद घालूया व 3 चम्मच मी इथे तिखट घालते आहे। जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आणखी तिखट यामध्ये घालू शकता। नंतर त्यामध्ये 2 चम्मच धणेपूड घातली आहे आणि त्यानंतर मी यात पावभाजी मसाला घालते आहे। पावभाजी मसाल्यामुळे या भाजीला खूप छान अशी चव येते। याची ग्रेव्ही खूप छान लागते। त्यानंतर मी येथे 1 चम्मच गरम मसाला घालते आहे व ते व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। आता त्यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस घालूया आणि ते परत मिक्स करून पावभाजीच्या स्मॅशरने ते पूर्ण स्मॅश करून घेऊया। त्याच्यामुळे सगळे व्यवस्थित एकजीव होईल। नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि नंतर ते परत स्मॅशरने थोडं स्मॅश करून घेऊया। मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आता मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे। आता परत आपण त्यामध्ये थोडं पाणी घालूया। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं त्यात तुम्ही पाणी घालू शकता। येथे मी थोडंसं पाणी ॲड करून घेते आहे आणि नंतर त्यामध्ये कट केलेले अंडे घालूया व ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून ते गार्निश करून घेऊया। चला तर मग तयार आहे आपली अंडा मसाला। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर विधा किचन रेसिपीला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।